हां हे चला रे, आता हा एक खूप महत्त्वाचा लेक्चर व्हिडिओ आहे बरं का. क्वेश्चन नंबर 2चा 2 मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण बखरसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवू, तर हा एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. क्वेश्चन नंबर 2 एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन 2 बखर इज ॲन इम्पॉर्टंट टाईप ऑफ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट. बखर हे खूप महत्त्वाचं हिस्टॉरिकल डॉक्युमेंट आहे आणि हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. कारण की बखर हे एक मराठी डॉक्युमेंट आहे, हे आपल्या हिस्ट्रीबद्दलचं डॉक्युमेंट आहे. ठीक आहे, चला त्याच्यामध्ये आता आपण जाऊयात पेज नंबर 9. तुमच्या हातामध्ये नोटबुक असली पाहिजे, आहे ना? ठीक आहे, चला बघूयात. ठीक आहे. बखर इज ॲन इम्पॉर्टंट टाईप ऑफ हिस्टॉरिकल डॉक्युमेंट ऑफ मेडिएवल टाईम. मेडिएवल टाईम म्हणजे काय? मध्ययुग. मध्ययुगामध्ये हे बखरचं खूप मोठं महत्त्व आहे. एक मिनिट. इट कंटेन्स eulogies of heroes and stories of historical events, battles, lives of great men. eulogies हा जो शब्द आहे का नाही, हा थोडा वेगळा शब्द आहे, पण युलॉजीचा अर्थ आहे, हे बघा इथं जे लिहिलं ना, EULOGIS. युलॉजी म्हणजे स्तुती करायची. कुणाची स्तुती करायची? हिरोज, स्टोरीज ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट. म्हणजे काय? बेसिकली काय केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्या काळातल्या राजांची, सरदारांची याच्यामध्ये स्तुती केलेली आहे. स्टोरीज ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट. आता आपल्याला एक खूप प्रसिद्ध बखर माहिती आहे, प्रतापगडाच्या युद्धाची बखर, बरोबर आहे ना? ते केले. बॅटल, लाईव्स ऑफ ग्रेट मेन हे त्याच्यामध्ये आहे. मराठी बखर्स आर ऑफ व्हेरियस टाईप्स. ठीक आहे, मराठीच्या बखर आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. त्याच्यामध्ये बखर म्हटलं की सगळ्यात पहिलं जे नाव येतं, हे बघा इथं मी खाली घेतोय, बखर म्हणजे सगळ्यात पहिलं जे नाव येतं ते येतं सभासद बखर. सभासद कृष्णाजी अनंत सभासद हे जे होते त्यांनी ती बखर लिहिली, त्या बखरीला नाव आहे सभासद बखर. रिटन बाय कृष्णाजी अनंत सभासद ड्युरिंग द रिन ऑफ छत्रपती राजाराम महाराज. बघा बरं का, आता ह्यांनी सभासद बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लिहिलेलं आहे. सभासद ही जी बखर आहे का नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे 1680 मध्ये, 1680 सभासद बखर लिहिली गेलेली आहे 1697 मध्ये. 1697 हे त्यांनी लिहिलेलं आहे. राजाराम राजेंनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र, लहान मुलगा राजाराम महाराजांनी सभासदांना सांगितलं की थोरल्या महाराज साहेबांनी कसा राज्यकारभार केला आम्हाला सांगा. आणि मग त्यांनी ते जे लिहिलं त्या बखरीमध्ये त्याला म्हणतात सभासद बखर. ठीक आहे. इट इज एन इम्पॉर्टंट बखर फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन अबाउट द रूल ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा पॅरेग्राफ आपण पटकन बघूयात. हां, हे आहे भाऊसाहेबांची बखर. भाऊसाहेबांनी जे लिहिलं ती भाऊसाहेबांची बखर त्याला नाव आहे. डिस्क्राइब्स द बॅटल ऑफ पानिपतचं जे युद्ध झालं मराठ्यांमध्ये आणि कुणामध्ये झालं रे युद्ध? सांगा बरं मला, कमेंटमध्ये सांगा. चला, अनादर बखर एंटायटल पानिपतची बखर किंवा पानिपताची बखर, हे पण पानिपताच्या युद्धाबद्दलच ते लिहिलेलं आहे. इज ऑल्सो अबाउट द सेम इव्हेंट. पानिपताचं जे युद्ध झालं एक खूप मोठा हिस्टॉरिकल इव्हेंट आहे मुलांनो, त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघूयात आपण होळकरांची कैफियत. बखरीचं नाव आहे होळकर. होळकर माहिती आहेत ना तुम्हाला? होळकर, अहिल्यादेवी होळकर आणि त्यांचे पूर्वज वगैरे त्यांच्याबद्दल. प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट द होळकर्स अँड देअर कॉन्ट्रीब्युशन्स टू द मराठा रूल. होळकर खूप मोठे मराठा सरदार होते, खूप मोठे, आणि त्यांनी जे काही लिहिलं ते त्यांच्या होळकरांची कैफियत नावाच्या बखरीमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, चला हा खूप व्हेरी IMP क्वेश्चन आहे.
बोर्डामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा जो लास्ट पॅरेग्राफ आहे, बखर्स कॅन बी डिवायडेड इंटू व्हेरियस टाइप्स सच ॲज बायोग्राफीज ऑफ किंग. आता हे जे बखर आहे ना, ह्याचे काही वेगवेगळे प्रकार पडतात बरं का. त्याच्यामध्ये काय, पहिली गोष्ट बायोग्राफी ऑफ किंग म्हणजे त्या राजाबद्दल त्यांनी लिहिलेलं त्याच्यामध्ये असू त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे. डायनेस्टिक हिस्ट्री, डायनेस्टिक म्हणजे वंशावळ, राजा, त्या राजाची मुलं किंवा राजाचे वडील, त्यांचे वडील, ते कुणाचे पुत्र होते, मग त्यांचे पुत्र कोण होते, हे सगळं. डिस्क्रिप्शन ऑफ इव्हेंट, एखादा इव्हेंट, मग कोणता इव्हेंट असेल, फॉर एक्झाम्पल प्रतापगडाचं युद्ध किंवा पानिपताचं युद्ध, हे त्याच्यामध्ये लिहिलेलं असू शकतं. हिस्ट्री ऑफ अ सेक्ट, सेक्ट म्हणजे काय असतं, सेक्ट म्हणजे पंथ असतो, एखाद्या पंथाबद्दल लिहिलेलं असेल ते त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल. ठीक आहे. ऑटोबायोग्राफीज, ऑटोबायोग्राफीज म्हणजे एखाद्या राजाचं चरित्र, आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे अजून काय लिहिलेलं आहे, रिगार्डिंग ग्रीवन्स, ग्रीवन्स म्हणजे काय, तक्रार केलेली असेल एखाद्या राजाच्या कारभाराबद्दल किंवा एखाद्या सरदाराच्या कारभाराबद्दल, हे त्यांनी तिथं लिहिलेलं आहे. बेस्ड ऑन मायथॉलॉजीज, मायथॉलॉजी म्हणजे काय, पुराण कथा, पौराणिक कथा, पुराण काळामधल्या ह्याच्यावरची एखादी बखर असेल. अँड स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन बाय किंग, तो जो राजा आहे किंवा तो जो राजा होता त्या राजानं तो राज्यकारभार कसा चालवला हे त्यांनी त्या बखरीमध्ये लिहिलेलं आहे. बेसिकली बखर हे एक पोएटिक फॉर्म त्याच्यामध्ये येतो किंवा त्या काळातली जी काही लँग्वेज होती वेगळ्या पद्धतीची ती त्याच्यामध्ये येते. हा बखरीचा हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल, तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे. घोकंपट्टी करू नका, गाईड वापरू नका, उगाच आपलं करायचा म्हणून थातूर मातूर अभ्यास करू नका. तोडक्या मोडक्या भाषेमध्ये लिहा किंवा तुमच्या चांगल्या भाषेमध्ये उत्तरं लिहायचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला आता हा पॉईंट आपण इथंच थांबवतो आहोत. पुढच्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत हिस्टोरिओग्राफी इन द मॉडर्न पिरियड. ठीक आहे. चला तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.